मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती थोडीशी खालावलेली आहे। त्यामुळं संबंध राज्यभरातून मराठा बांधव जे आहेत ते जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल होतोय। आंतरवाली सराटीमध्ये आपण बघू शकता की ही सगळी मराठा बांधवांची गर्दी जी आहे ती हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांच्या भेटीसाठी या ठिकाणी येताना बघायला मिळतात। दादा, आजचा चौथा दिवस आहे, सरकारनं अद्याप दखल घेतलेली नाहीये, काय तुमचं भावना असतील, काय इशारा असेल सरकारला? सरकारने आजच्या दिवशी तरी दखल घ्यायला पाहिजे होती, परंतु त्यांनी दखल नाही घेतली। पण त्यांना त्याचे परिणाम मला वाटतं ते अजून कितीक वेळ झोपीत राहतात। कुंभकर्णासारखी झोप त्यांची मनोज दादांनी जाग केलंय त्यांना, तरी सुद्धा अजून ते कुंभकर्णासारखे झोपीतच आहेत। परंतु त्यांना आज नाही जाग यायची, उद्या जाग येईल आणि त्यांना जाग आल्याशिवाय पर्याय नाही। कारण त्यांना जर जाग नाही आली तर मग त्याचे परिणाम त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की भोगावं लागणार आहे। कारण जे दादा सांगतील तेच महाराष्ट्र करणार आहे, त्यात कसल्या प्रकारची शंका घ्यायचं कारण नाही। कारण दिशा ठरली त्यामुळे त्यांनी दखल घ्यायला पाहिजे। कारण आज मनोज दादाची प्रकृती इतकी चिंताजनक आहे की गेली आता या अंतरवाली सराटीतलं 10 महिन्यातलं हे चौथं आमरण उपोषण त्यांचं आहे। आणि त्यांची तब्येत पहिलं कसं व्हायचं, पहिलं दादा 17 दिवस बी बिगर पाण्याचं राहू शकत होते, पण आम्ही प्रत्येक क्षणाला त्यांच्याकडे बघतो। पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत। आज त्यांची परिस्थिती कशी आहे, 7-7, 8-8 दिवस त्यांना म्हणजे लघुशंकेला ते जात होते, पण आज परिस्थिती अशी झाली की तिसऱ्या दिवशी ते फार आपले क्षीण झालेले आहेत। कारण उपोषणाने त्यांचे सगळे शरीरातले जे अवयव आहेत ते आता जीर्ण होऊ लागलेले आहेत। जर यदा कदाचित मी तुम्हाला सांगतो आणि सगळ्या या सरकारला सांगतो, जर दादाच्या जीविताला जर काही हानी झाली, यदा कदाचित जर काही हानी झाली तर त्याचा परिणाम त्यांचे तोंड सडकून हा मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही। आपण बघितलं तर दादाचा आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे, प्रकृती खालावली आहे, सरकार अद्याप या ठिकाणी आलेलं नाही, सरकार कोणतीच दखल घेत नाहीये। सरकारला माझी विनंती आहे, जरांगे पाटलांनी आव्हान दिलं होतं त्यांना, ज्यावेळेस सुरुवातीपासून आव्हान दिलं पण त्यांची ती गुळणी ते बाहेर काढण्याचं अजून सोडण्यात। शिंदे साहेबला विनंती केली आम्ही, फडणवीस साहेबला सुद्धा बोललो, पण तुम्ही काय एवढं कुठंतरी तुमचं पाणी मोरा लागलं, मला हेच मिळालं लागाना, तुम्ही एकदा येऊन जा ना इथं, काय अवस्था आपल्या लेकराचे हाल झाले आपण त्यांच्याकडे पाहतो राहून तुम्ही जर पाटलाला जर पायाना म्हणणार की कोणती एवढी अशी आश्चर्याची गोष्ट आहे तुमच्याकडे? तुम्हाला वाटायला पाहिजे। फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, अजित दादा तुम्ही सगळे इथं येऊन जा, पाटलाला एकदा पाहून जा। पाटील खूप घायल झालेले बरं का, तुम्हाला सांगतो याचे परिणाम लयच भोगावे लागतील, एवढं सोपं नाही ते। सगळं जनतेने मनावर धरलेलं आहे, उलट पलट करायला काही लागत नाही जनतामध्ये, पण आपण म्हणतो नको आपल्याला राजकारण करायचं नाही, आपल्याला पाटलांचे मागले तेच प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे। आणि तुम्ही जर असे करायला लागले ना म्हणलं मग त्याला पर्याय नाही। मग तुम्ही काळजीपूर्वक याच्याबद्दल तातडीने काळजी घ्या, माझी विनंती आहे। पाटील फार बेजार झालेले आहेत, महिला सुद्धा रडत आहेत, अक्षरशः आमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं। फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब आणि अजित दादा, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही एवढे मोठे नेत्यांना हे असं आम्ही म्हणायला नाही पाहिजे, तुम्ही तुमच्या मनानेच ओळखून घ्यायला पाहिजे। तुम्ही सगळे एका जागेवर कसे येतात तसे या नाही एका जागेवर, माझी कळकळीची विनंती आहे, एवढं आरक्षण सॉल्व्ह करावं एवढीच विनंती आहे। धन्यवाद। जरांगे पाटील, जय महाराष्ट्र। दादाची तब्येत खालावलेली आहे, तुम्ही कुठून आलात आणि काय भावना असतील तुमच्या? आज मनोज दादांचं आज चौथा दिवस झाला, आमरण उपोषण चालूच आहे। आजच्या दिवसामध्ये मनोज दादांची तब्येत अतिशय खालावलेली आहे, डॉक्टरांकडला हेच प्रतिसाद दादा देत नाहीयेत। माझी मायबाप सरकारला एक विनंती आहे की तुम्हाला सरकार स्थापन करायला पहाटेला वेळ मिळतो, रात्रीला तुम्हाला मंत्रिपद द्यायला वेळ भेटतात, परंतु या गावगाड्यातल्या सामान्य मराठ्यांचा प्रश्न घेऊन योद्धा बसलेला आहे, त्याची जी मागणी आहे सगळे सोयऱ्यांची, या अंमलबजावणीसाठी हे जे आमरण उपोषण चाललेलं आहे, या आमरण उपोषणाची मायबाप सरकारनं दखल घ्यावी आहे, सरकारला वेळेत सरकारनं दखल घ्यावी। काही माता भगिनी सुद्धा आपल्या बरोबर। ताई, मला सांगा की तुम्ही कुठून आलात आणि दादाची तब्येत बघून काय वाटते तुम्हाला? आता माजलगावून आलो आणि पहिल्यांदा विनंती करते मी देवा प्रार्थना करते दादांची तब्येत चांगली राहावी आणि सरकारने दादाच्या मागणीची गंभीरतेने दखल घ्यावी। मराठ्यांची जी मागणी आहे ते गोरगरिबांसाठी दादा इथे बसलेले आहेत, त्यांची सरकारने गंभीरतेने दखल घ्यावी एवढीच सरकारची चरणी प्रार्थना। अतिशय भावुक वातावरण जे आहे ते या ठिकाणी तयार झाले। ताई, मला सांगा की तुमच्या काय भावना असतील?
माझी एवढीच एक देवाचरणी रोज मी प्रार्थना करते की मनोज दादांना बरं करावं, त्यांच्या मागण्या सगळ्या पूर्ण सरकारने कराव्यात हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही खूप म्हणजे असं इतकं हे झालो की सरकारने आमची दखल मनोज दादांचं कडे पाहावं आणि त्यांच्या पूर्ण मागण्या पूर्ण कराव्यात एवढीच आमची इच्छा आहे. आम्हाला खूप वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. सरकारनं जर दखल घेतली नाही तर 288 जागेवर उमेदवार देणार आणि संपूर्ण सगळे पाडणार अशा पद्धतीचा इशारा दादांनी दिला होता. हो बरोबर आहे. जर 6 करोड मराठ्यांचं काळीज जर आज तिचं जर हे होत असेल तर भविष्यातला गंभीर प्रश्नाला परिणामाला सरकारने तयार राहावं. त्यांनी इशारा त्यांना दिलेला आहे. आणि जर तरची गोष्ट जर दादांना काही झालं तर तुम्ही स्वप्नात पण विचार करू शकणार नाहीत. स्वप्नात पण राजकारणी त्याचे परिणाम भोगावे लागतील त्यांना. आपण बघितलं तर अत्यंत भावुक वातावरण आहे. जरांगे पाटलांची तब्येत जी आहे ती खालावलेली आहे. दादा तुम्ही कुठून आलात? तब्येत खालावली दादाची. आष्टी तालुक्यातून आलोत आम्ही. साधारण 15-20 जण आलोत आणि दादाच्या काळजीपोटी आम्ही इथपर्यंत आलो. कारण याच्या अगोदर राज्य शासनाने जे आयोग नेमले होते तर त्या आयोगाने सुद्धा मराठा समाजाला मागास सिद्ध केलंय. तरी पण शासन का नेमका असं टाळाटाळ करतंय हा आमच्या समाजाला पडलेला मुख्य प्रश्न आहे. आणि त्यांच्या जीवाचं जर बरं काही वाईट झालं तर सर्वस्वी शासन जबाबदार राहील. आपण बघितलं या ठिकाणी सगळा मराठा बांधव जे आहे ते राज्यभरातून मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल होते. अजून आपल्यासोबत मराठा बांधव आहेत. दादा तुम्ही कुठून आलात आणि काय भावना आहेत? आम्ही माजलगावून आलो. माजलगाव तालुका, माजलगाव जिल्हा बीड. मनोज दादाची सरकारने योग्य प्रकारे दखल घ्यावी. त्यांचा आज अमर उपोषण 4था दिवस आहे. सरकारने योग्य ती दखल घ्यावी. आपण बघितलं तर दादाच्या ज्या मागण्या आहेत सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणी करावी, मराठ्यांना तातडीनं ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती जरांगे पाटलांची आहे. आणि त्याच मागणीला धरून जरांगे पाटील जे आहे ते आमरण उपोषण करताय. उपोषणाचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे. त्यामुळे सगळा महाराष्ट्रातून मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी येतोय आणि सरकारनं तातडीनं जरांगे पाटील यांची दखल घ्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे त्या सगळ्या मराठा बांधवांनी केलेली आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती थोडीशी खालावलेली आहे. त्यामुळं संबंध राज्यभरातून मराठा बांधव जे आहे ते जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल होतोय. आंतरवाली सराटीमध्ये आपण बघू शकता की ही सगळी मराठा बांधवांची गर्दी जी आहे ती हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांच्या भेटीसाठी या ठिकाणी येताना बघायला मिळतात. दादा आजचा 4था दिवस आहे. सरकारनं अद्याप दखल घेतलेली नाहीये. काय तुमचं भावना असतील, काय इशारा असेल सरकारला? सरकारने आजच्या दिवशी तरी दखल घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी दखल नाही घेतली. पण त्यांना त्याचे परिणाम मला वाटतं ते अजून कितीक वेळ झोपीत राहतात. कुंभकर्णासारखी झोप त्यांची मनोज दादांनी जाग केलंय त्यांना, तरी सुद्धा अजून ते कुंभकर्णासारखे झोपीतच आहेत. परंतु त्यांना आज नाही जाग यायची, उद्या जाग येईल आणि त्यांना जाग आल्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांना जर जाग नाही आली तर मग त्याचे परिणाम त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की भोगावं लागणार आहे. कारण जे दादा सांगतील तेच महाराष्ट्र करणार आहे, त्यात कसल्या प्रकारची शंका घ्यायचं कारण नाही. कारण दिशा ठरली त्यामुळे त्यांनी दखल घ्यायला पाहिजे. कारण आज मनोज दादाची प्रकृती इतकी चिंताजनक आहे की गेली आता या अंतरवाली सराटीतलं 10 महिन्यातलं हे 4थं आमरण उपोषण त्यांचं आहे. आणि त्यांची तब्येत पहिलं कसं व्हायचं, पहिलं दादा 17 दिवस बी बिगर पाण्याचं राहू शकत होते. पण आम्ही प्रत्येक क्षणाला त्यांच्याकडे बघतो. पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आज त्यांची परिस्थिती कशी आहे, 7-7, 8-8 दिवस त्यांना म्हणजे लघुसंख्येला ते जात होते. पण आज परिस्थिती अशी झाली की तिसऱ्या दिवशी ते फार आपले क्षीण झालेले आहेत. कारण उपोषणाने त्यांचे सगळे शरीरातले जे अवयव आहेत ते आता जीर्ण होऊ लागलेले आहेत. जर यदा कदाचित मी तुम्हाला सांगतो आणि सगळ्या या सरकारला सांगतो, जर दादाच्या जीविताला जर काही हानी झाली, यदा कदाचित जर काही हानी झाली तर त्याचा परिणाम त्यांचे तोंड सडकून हा मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं तर दादाचा आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे. प्रकृती खालावली. सरकार अद्याप या ठिकाणी आलेलं नाही. सरकार कोणतीच दखल घेत नाहीये. सरकारला माझी विनंती आहे, जरांगे पाटलांनी आव्हान दिलं होतं त्यांना, ज्यावेळेस सुरुवातीपासून आव्हान दिलं पण त्यांची ती गुळणी ते बाहेर काढण्याचं अजून सोडण्यात
शिंदे साहेबला विनंती केली, आम्ही फडणवीस साहेबला सुद्धा बोललो, पण तुम्ही काय एवढं कुठं तर तुमचं पाणी मोरायला लागलं मला